गोपाला गोपाला देवकी नंदन गोपालाचा मंत्र देत स्वच्छतेचा आणि सेवेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांच्या उपदेशातून प्रेरणा घेऊन धुळे शहरात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. धुळे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीत कामाच्या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो. या तहानलेल्या जनतेची तहान भागवण्यासाठी परीट समाजाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे भव्य उद्घाटन नुकतेच नवीन महानगरपालिका प्रवेशद्वाराजवळ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. भाजपाचे माजी अध्यक्ष श्री ओमप्रकाश अग्रवाल यांच्या शुभहस्ते या पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, माजी नगरसेवक महादेव परदेशी, शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्हे आणि युवा नेते सुहास अंपाळकर यांची उपस्थिती लाभली. यासोबतच नगरसेवक नंदू सोनार, नगरसेवक ओम खंडेलवाल, रवींद्र आघाव, सुनील चौधरी, डी पाटील, राम कानडे, सुरेश कोडगीर, सुनील सपकाळ, ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या पाणपोईची संकल्पना परीट समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे यांची होती. त्यांच्या या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी जिल्हाध्यक्ष सागर कोडगीर, गणेश परदेशी, गजेंद्र जगदाळी, पारस निकम, साहेबराव महाले, शेखर वाघ, विक्रम काळी आणि निसर्गमित्र समितीचे पदाधिकारी व समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आता स्वच्छ, थंड आणि फिल्टरयुक्त आरो पाणी उपलब्ध होणार आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेत सामान्य जनतेला दिलासा देणारा हा उपक्रम शहरभर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. संतश्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी धुळे महानगरपालिकेच्या गेटवर उन्हाळ्याचे तीव्र दिवस असल्या कारणामुळे नागरिकांना थंड पाणी मिळावं, उन्हाच्या झळा पोचू नये या अनुषंगाने आज या ठिकाणी पाणपोईचं उद्घाटन आदरणीय धुळे शहराचे विद्यमान आमदार धर्मयोद्धा यांचे पिताश्री तसेच महापौरताई तसेच उपमहापौरताई व सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, नगरसेवक व सर्व धुळे जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी, तालुका तालीम संघाचे पदाधिकारी व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आज या पाणपोईचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांमध्ये थंड पाण्याची व्यवस्था येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी व लोकांसाठी या ठिकाणी 24 तास पाणपोई खुली राहील असे आव्हान संत गाडगे बाबा समिती व कृती समितीच्या वतीने व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर केलेले आहे.